फेक एक्सपिरियन्स वाले हे बघा, आता फेक एक्सपिरियन्सचं कसं आहे, चले तो चांद तक अशी गोष्ट आहे. म्हणजे जर तुम्ही छोट्या कंपनी देत असाल इंटरव्ह्यू युझिंग फेक एक्सपिरियन्स, तर छोट्या कंपनीत बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन काही एवढं होत नाही. बट तेच जर एमएनसी मध्ये केलात आणि तुम्ही फेक एक्सपिरियन्स लावला, तर एवढं व्हेरिफिकेशन होतं की म्हणजे आपल्या ऍड्रेसचं पण व्हेरिफिकेशन करायला एक माणूस घरी येतो. घरी येऊन आपल्या इकडे तिकडचे 2-3 फोटो काढून, आजूबाजूचे काढून जातो. त्याचबरोबर एक्सपिरियन्स जो असेल, वर्क एक्सपिरियन्स, त्यासाठी तर जास्त टफ किंवा जास्त स्ट्रिक्ट बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होतं. त्यामध्ये काय होतं की जी कंपनी तुम्ही लावला एक्सपिरियन्स, तर ती कंपनी महत्वाची अस्तित्वात पाहिजे, की ते एक माणूस जाऊन व्यवस्थित विचारतो की हा होता का इथे कामाला, याचा एम्प्लॉयडी काय, थोडे बेसिक क्वेश्चन्स करतो. आणि समजा तिथे जमलं, ओके, आणि ते व्यवस्थित आन्सर्स केले जिथून तुम्ही फेक एक्सपिरियन्स घेतलाय त्या व्यक्तीने, तर त्यावेळी काय होतं की समजा चुकलं काय त्याच्याकडून सांगताना, तर तुमच्या करिअरमध्ये जो बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनचा कॉलम येतो तिकडे तुमच्याकडे फ्लॅग लागतात की ह्याच्याकडे जो आहे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन ऑलरेडी झालेलं, त्यामध्ये तो फेल झाला. हा एक मोठा इश्यू होतो. त्यानंतर तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन फॉल्सच जाईल दरवेळी. ओके. आणि सेकंड गोष्ट, हे सगळं तुम्ही पास केलं, पण फेक एक्सपिरियन्स लावलाय, सो तुम्हाला काम पण पुढे एक्सपिरियन्सच मिळणार. लक्षात येते का? ऍज अ फ्रेशर जाताना तुम्हाला ज्या ट्रेनिंग मिळणार असतात कंपनीकडून, ते जर फेक एक्सपिरियन्स लावून जर गेला, तर तुम्ही ऍज अ एक्सपिरियन्स म्हणून तिथे घेतले जाणार. तुम्हाला डायरेक्ट प्रोजेक्टवर टाकतील आणि तिथून जे मग वाईट अवस्था चालू होते, मग तिथून कळायला चालू होतं कलिग्सला पण की नाही, ह्याला जमत नाहीये ह्या साऱ्या साऱ्या गोष्टी, म्हणजे हा फेक एक्सपिरियन्स लावून आला. सो तिथून पण निघण्याचे चान्सेस असतात. जर तिथून कळलं की हा फेक एक्सपिरियन्स आहे, तर काही वेळा काय होतं की रिटर्न बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन पण करता येतं कंपन्यांनी. की मॅनेजर जर बोलला की काहीतरी चुकीचं वाटतंय, तर रिटर्न बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन पण होतं. आणि कधी कधी त्याची पण गरज पडत नाही. मॅनेजर मग त्याला येतच नाही काय, तर मग त्याला नारळ देणं की काम नाहीये, कॉस्ट कटिंग करतोय आपण, हे असली कारण देऊन मग त्याला काढलं जातं. ह्या दोन गोष्टीतून मग वाचावं लागेल. मग पहिली गोष्ट आहे, जर फेक ऍक्च्युली मला काय एक्सपिरियन्स म्हणायचं आहे, घेताय एक तर मिनिट, चांगल्या. एकच मिनिट. पण हे झालं तू सिलेक्शनच्या पुढचंच बोलला. फेक एक्सपिरियन्सवर इंटरव्ह्यू जे खराब जातो त्याचा मोरलवर पण फरक पडणार ना. इंटरव्ह्यूच कडक होणार ना, हा, की तुम्ही एक्सपिरियन्स इयरचा लावलाय कुठला ते तरी पडणार. हो. एक्झाम्पल, तर इंटरव्ह्यू एवढा वाईट हो. होणार. तुम्हाला ते एक्सपिरियन्स समजा तुम्ही डॉटनेट कोरवर काम केलंय किंवा तुम्ही डॉटनेट फ्रेमवर्क मध्ये काम केलंय, जावात काम केलंय, मग तुम्हाला इंटरव्ह्यूला तसे प्रश्न येणार ना. ते प्रश्न किती एक्सपिरियन्स हो. वाल्यांना खराब लेवलचे असतात. आता तू एक्सपिरियन्सचे इंटरव्ह्यू दिलेस समजा हे 4-5 या मागच्या महिन्यात, ते इंटरव्ह्यू मागच्या फ्रेशर लेवलच्या इंटरव्ह्यू पेक्षा किती वाईट होते ते पण सांग. की एक्सपिरियन्सचा प्रश्न किती बेकार लेवलचे असतात, हो. ते जे पाहायला पण एक्सपिरियन्सच पाहिजे ना, बरोबर आहे. ते पण सांग. बरोबर आहे. ठीक आहे. तर एक इंटरव्ह्यूचा तुम्हाला सांगतो प्रोसेस. फ्रेशर असतात त्यावेळी तुम्हाला पूर्ण गोंधळ गोंधळ क्वेश्चन विचारले जातात. पण ज्यावेळी तुम्ही एक्सपिरियन्स होताय, त्यावेळी तुम्हाला समोरून असे क्वेश्चन केले जातात, म्हणजे तुम्हाला सेटल होऊन दिलं जात नाही. की जसं मी आता तुम्हाला सांगितलं की इंटरव्ह्यू तुम्ही बोलला की त्याच्यावर क्वेश्चन विचारला पाहिजे, तुम्ही जिथे घेऊन जाल तिकडे गेला पाहिजे. तर ज्यावेळी एक्सपिरियन्स होत आहे ना, त्यावेळी ह्यांच्याकडे क्वेश्चन तयार असतात. ओके, की मला समोरच्याकडून हे अपेक्षित आहे की हे आलं पाहिजे. सो तुम्ही किती फिरवण्याचा प्रयत्न करा, ते काय करणार, तुम्हाला अवघड अवघड क्वेश्चन ठरलेले असतात. की ऑब्जेक्ट ओरिएंटेशन मध्ये तुम्हाला नॉर्मल विचारणार इनहेरिटन्स येतो. आता काय होतं, मी आता एक्सपिरियन्स झालोय, तर मला येणार सॉलिड प्रिन्सिपल्स सांग, प्रिन्सिपल्स वर येतात. एखादे पॅटर्न सांग. पॅटर्न म्हणजे काय, आर्किटेक्चर पॅटर्न असतील किंवा डिझाईन पॅटर्न असतील, ह्या गोष्टी सांगा. किंवा त्याचं कोड पण करायला लावलं जातो, म्हणजे डेलिगेट्स असतील. आपण
आपल्या ह्या इंटरव्ह्यू मध्ये काय होतं की नॉर्मली फक्त विचारलं जाते तोंडाने की काय आहे. ह्या केसमध्ये काय होतं की अवघड कॉन्सेप्ट विचारल्या जातात. जर त्यात त्याचं समाधान नाही झालं किंवा त्याला वाटत असेल की हा थोडं वरच्यावर बोलतोय, तर नोटपॅडवर कोड करायला लावतात. आणि 3-3 राऊंड होतात एक्सपिरियन्स असल्यावर. म्हणजे असं नाही की फ्ल्यूक मध्ये की पहिला निघाला असेल असंच जेवढं येत होतं तेवढंच विचारलं. दुसरा एक येतो त्याच्यात पण तुम्हाला निघायचं, तिसरा मॅनेजर येतो, पुन्हा HR एक आला चौथा. सो राऊंड वाढतात तसे तुमचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस कमी कमी होत जातात. मग क्वेश्चन जे मी म्हणलो त्याच कॉन्सेप्ट ओओपीज असतील, पण ओओपी मध्ये तुम्हाला अवघड अवघड विचारतो की सॉलिड प्रिन्सिपल एक घ्या, मी बेसिक सांगतोय सगळ्यात, तेच अवघड नाही, सोपं सांगतोय. त्यामध्ये मग तुम्ही जर प्रिन्सिपल फॉलो करायचं असेल तर तुम्हाला एक कोड दिला जातो की विचारतात की मग तू केलंयस काम, तर मग ह्यामध्ये कोणता प्रिन्सिपल ब्रेक होतोय. जर तुम्ही सॉलिड प्रिन्सिपल बघितलं तर तुम्हाला कळेल की थोडं गेस करणं अवघड जातं की एक्झॅक्टली कोणता होतोय. काही वेळा मल्टिपल ब्रेक होत असतात. मग जर तुम्ही सांगितलं की हा हा ब्रेक होतोय, तर तुम्हाला विचारलं जातं मग जर हा ब्रेक होतोय तर नीट करण्यासाठी तू काय प्रोसेस करशील. ओके, म्हणजे हँड्स ऑन पण बघितला जातो, डेलिगेट असतील, इव्हेंट असतील, इव्हेंट्स म्हणा, ह्यांची कोडिंग असेल. एका इंटरव्ह्यू मध्ये तर मला पूर्ण कंट्रोलरचा जो अप अँड डाऊन, म्हणजे आपण वरती माहितीये का लक्ष देत नाही कधी की युझिंग मध्ये काय सिस्टम डॉट नेट. ओके, ह्या गोष्टींवर आपण लक्ष देत नाही. मला एका इंटरव्ह्यू मध्ये बोलला की मला तू कंट्रोलर लिही आणि त्यामध्ये वरून खालीपर्यंत सगळं पाहिजे की ही मेथड तू कुठल्या लायब्ररीतून घेतोस. ह्या गोष्टी पण त्यांना एक्सपेक्टेड असतात. मग जसा वर वर जाईल आणि मग तेच होतं, फेक एक्सपिरियन्स लावल्यावर जो इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर जी इज्जत काढली जाते, म्हणजे त्यावेळी बोलतात इंटरव्ह्यू वाले की आपल्याला फीडबॅक देतात ते चांगलाच की एक एवढा एक्सपिरियन्स झाला मग हे येत नाहीये तुला, एक्सपेक्टेशन एवढ्यात पण तुम्हाला बेसिक गोष्टी पण येत नाही, हे बोलून दाखवतात. सो याच्यावर लक्ष द्यायचं. एक मिनिट रे. हो सर, चालू आहे. हे एक्सपिरियन्स आहेत बरेच, भरपूर इंटरव्ह्यू दिले. असंही नाही की आम्ही सगळ्या इंटरव्ह्यू सिलेक्ट होतो. डिससिलेक्ट, रिजेक्शन येतं. फक्त रिजेक्शन आल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टीवर रिजेक्शन आलं त्याच्यावर तयारी चालू करायची. आय नो लेक्चरची लेंथ वाढते, पण काय आता पॉइंट आहे ते होऊन जाऊ देत लागलीच. आणखीन एक काय आहे, आता Naukri.com किंवा लिंक्डइन जरी असलं तरी काही कन्सल्टन्सीज किंवा अशा ऑर्गनायझेशन पण कॉन्टॅक्ट करतात त्याच्यावरनं. त्या गोष्टींना पण थोडं अवेअर राहा. तो अवेअरनेस कसा असावा हे पण जरा बोल. आणि एक मुद्दा होता की आता मला मध्ये मध्ये कळालंय की इथं पण, म्हणजे कराडमधलं कळालं, मी पुण्यातलं ऐकून होतो बरेच वर्ष, कराडमध्ये पण मी रिसेंटली एका क्लास बद्दल ऐकलं की पोरांना कोर्स 25,000, आता 25,000चा म्हणजे एकच क्लास आहे असं नाही, दुसऱ्या एका क्लासचं कळालंय मला. आता आकड्यावरनं जाऊ नका, मला कुठल्या क्लासला नावं ठेवायची नाहीये त्यांच्या. प्रश्न हा आहे की 25,000चा क्लास करा. आता टीवायला पोरगं होतं माझ्याकडनं प्रोजेक्ट घेतलेलं पोरगं एका क्लासला जातंय आणि त्या क्लासमध्ये त्याला क्लास बरोबर त्यांनी काय सांगितलंय की तुम्हाला 1 इयरचा एक्सपिरियन्स लेटर पण देतो आम्ही, आमचा क्लास करा, कारण फ्रेशरसाठी आता ओपनिंग नाहीये, तुम्ही आमचा क्लास करा, तुम्हाला 1 इयर एक्सपिरियन्स आणि कोर्स ह्या दोन्ही गोष्टी मिळतील, एक्सपिरियन्स साठी मात्र जॉब भरपूर आहे. आता 1 इयर एक्सपिरियन्सच्या लेवलचा हे कोर्समध्ये काय नॉलेज देणार आहे 4 महिन्याच्या 5 महिन्याच्या कोर्समध्ये, हा प्रश्न आहे. आणि महत्वाची गोष्ट काय आहे, फेक एक्सपिरियन्स घेतात पण खरंच ऍक्च्युअल काम केल्याशिवाय आपल्याला काही गोष्टी कळत नाही. आणि त्या समोरचा इंटरव्ह्यू जो घेणार आहे त्याला पण कळतात की त्याला एक्सपिरियन्स आहे का नाही. काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या काम केल्याशिवाय कळत नाही की वर्किंगची स्टाईल काय असते, जिरा बोर्ड काय, तिकीट कसं असाइन होतं, काम कसं पूर्ण करून द्यायचं, काय स्टेटस द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी काम केल्याशिवाय कळत नाहीत. आणि जर तुम्ही 1 वर्ष एक्सपिरियन्स किंवा किती घ्या तो घेऊन जर जात असाल तर समोर जाऊन तुम्हाला तेच
एक्सपेक्ट केलं जातं कंपनीकडून? म्हणजे आता मी जर मला हायर केलं इथे, तर मला डायरेक्ट त्यांनी प्रोजेक्टवर टाकला. मला हे साध्या साध्या गोष्टी सांगत बसले नाहीत की हा बोर्ड आहे, आपला अजाईल मेथडॉलॉजी आहे, स्टेटस असतील रोज, काम तिकीट असायला झालं मी पुढे काय करायचंय, कोणत्या स्टेटमध्ये ठेवायचंय. तर वर्ष एक्सपिरियन्स लावला की ह्या गोष्टी खूप फेस करून काय होतं मग, माणसं बोलून बोलून आहेत ना डिमोटिवेट करतात आपल्याला, तो पुन्हा नाही उभा राहू शकत. आता तेच म्हणजे ह्या कारण फेक हळूहळू वर कमिटमेंट गेलेलं वाले जे वेगळं फेक आणि कमिटमेंट वाले एकदा वर जाऊन कोर्सेस पुन्हा जे तुम्ही खाली आपटणं करताय, वेगळं. हा, फेक कमिटमेंट हा. वाल्या कोर्सेसला बळी पडू नका, असं आपलं माझं प्रामाणिक मत. की मी ऍज अ क्लासला शिक्षक म्हणून बोलत नाही की माझ्या आता ते 2 कॉम्पिटिटर क्लास आहेत असं काहीतरी वाटून मी म्हणत नाहीये, पण त्याचा तोटाच होणार आहे त्या एक्सपिरियन्सचा, खोट्या एक्सपिरियन्सचा. मला आता हो. तुम्हाला सगळ्यांना वाटतंय ना का समजा आपले आता सागर सर आहेत किंवा अगदी जयरामनं काम केलेलं ते राहुल सर आहेत, त्या कुणाशी मी टाईप करून माझ्या पोरांना 6-6 महिन्याची वर्षाची लेटर वाटू शकतो, 2-4 हजार 5,000 फी वाढवून अजून. हो. लेटर देणं नॉट बिग डील, मी माझं देऊ शकतो, दामिनी मॅडम कडनं घेऊन देऊ शकतो. पण एक्सपिरियन्स लेटर आणि एक्सपिरियन्स प्रॉपर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट ह्यात नक्कीच फरक असतो. तुझ्या जे आता काही पॉईंट सांगितले त्यातनं ते ओळखून चाला की तुम्ही एक्सपिरियन्स असणं, प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणं, आणि तुम्ही एखादं लेटर नेताय आणि किरकोळ नॉलेज आहे तुमच्याकडे कोर्स कुठल्या तरी वॉटेवर, मग तो माझा असेल किंवा कुठल्याही क्लासचा किंवा कुठल्या ऑर्गनायझेशनचा कॉलेजचा, तुम्ही शिकलेलं कोर्सचं नॉलेज किंवा तुम्ही युट्यूब किंवा युडेमी कुठल्या तरी कोर्स मधनं घेतलेलं नॉलेज, हा प्रॉपर कंपनीतल्या काम केलेल्या अनुभवाशी मॅच करणाऱ्या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे तिथं फरक पडतो की तुम्ही प्रत्यक्ष काम करणं म्हणजे 8 तास 9 तास ऑफिसमध्ये किंवा वर्क फ्रॉम होम घरी बसून त्या मशीन समोर एका डेडिकेटेड प्रोजेक्टला काम करणं, डेव्हलपमेंट करणं आणि रिपोर्ट करणं कुणाला तरी की माझं एवढं काम झालंय, माझं इथंपर्यंत आलंय, मला हे एवढा वेळ लागेल, मला हा रिसोर्स कमी पडतोय, किंवा मला ह्या गोष्टी लागतायत, मी इथं कमी पडतोय, किंवा समोरच्यांकडनं मला हे नाही मिळालं, माझं हे झालंय पण हे राहतंय. ह्या गोष्टी जेव्हा कम्युनिकेशन मध्ये येतात त्यावेळी ते कळतं आपल्याला की आपण काय म्हणजे खरंच काम आहे हे तुमच्या बोलण्यातनं जाणवतो. तो बोलणेच येतो आपोआप, एका 6 महिन्याच्या वर्षभराच्या एक्सपिरियन्स नंतर आपोआप तो बोलणेच येतो पोरांमध्ये. आणि ते तुम्ही पण बघा, आता तुमच्या बरोबर तुम्ही कामं करताय ते तुमच्या पण अनुभवात येऊन जाईल पुढे जाऊन, किंवा तुमच्या बरोबरची जी लोक जॉब करतात, काम करतात. आता अगदी आता जयरामला तुम्ही ओळखता, जयराम जे भेटलाय तुम्ही आधी भेटलेलं कॉलेजला असतानाच जयरामला भेटलेलं आणि आत्ताच्या जयरामला भेटा, कॉलेजला असतानाच्या योगेशला भेटा, आत्ताच्या योगेशला भेटा, म्हणजे आफ्टर एक्सपिरियन्स ह्यात तुम्हाला तो फरक जाणवल आपोआप की तो आफ्टर एक्सपिरियन्स आलेला थोडासा बोलण्यातला, टेक्निकल गोष्टींमध्ये चर्चा करण्याचा तो फरक जाणवल तुम्हाला आपोआप. मग चेष्टा मस्करीचा भाग वेगळा बरं का, म्हणजे तुम्ही नॉर्मल म्हणजे कुठंतरी बाहेर भेटलाय गार्डनला किंवा मस्करीच्या वेळात भेटलाय तर तिथं ती चेष्टा मस्करी तशीच जाणवल, पण टेक्निकल चर्चा करण्यातला पार्ट हा तुम्हाला नक्की डिफरंट जाणवल. जाऊ तो मुद्दा नाहीये, तर ते फेक एक्सपिरियन्स बद्दल एक म्हणलो. असे जे क्लासेस ऑर्गनायझेशन तुम्हाला कमिटमेंट देतात आणि बाहेर मला तो थोडासा मुद्दा स्प्रेड करायचा, या 2 क्लासचं मला काय म्हणायचं नाही कराड मधल्या, पण आपल्या इथनं गेलेले पण पुण्यात नाही, पोरांनी 30-40 हजार, हा, पुण्यात पण त्यातच एक 30-40 ऍड हजाराचे करतो. क्लास लावलेली पोरं आहेत माझ्या इथली, इथनं गेलेली. मला ते म्हणायचं की तुम्ही इथनं जाऊन तिथे 40,000 भरताय आणि ती लोक तुम्हाला असा एक्सपिरियन्स लेटर देतो, ह्याव शिकवतो, ह्याव सॉफ्ट स्किल शिकवतो, त्याव शिकवतो हे म्हणणार, आणि माझी पोरं आपल्या तुमच्या कॉन्टॅक्ट मधली पोरं ह्या गोष्टीला बोललेली मला अपेक्षित नाहीये. वर्थ व्हाईल. मग आपण आता इथे रेकॉर्डिंग जो मध्ये क्लास नाव आहे ना, घ्यावं का नको? जो हॅलो, हा, जर जो क्लास आहे ना एक्सपिरियन्स देऊन जर ऍडमिशन घेतोय एक्सपिरियन्स साठी, तर त्यांच्या कंटेंट मध्ये तेवढी ताकद नाहीये किंवा त्या डेप्थ मध्ये ते शिकवणार नाहीत, त्यामुळे तर ते एक्सपिरियन्स देतो म्हणतात. मग आता लेटर ह्या देतात फेज मध्ये अगेन. त्यांना एक्सपिरियन्स गरजेचा नाहीये. आता म्हणजे मी नाव घ्यायचं टाळत होतो, पण तरी पण नावानुसार बोलायचं झालं तर मार्वलस मध्ये सर लेटर देत नाहीत किंवा योगेश्वर सर एक्सपिरियन्स लेटर देत नाहीत, पण योगेश्वर सरांची निशांना बॅच केली होती. पायथनच्या बॅचला सरांची कमिटमेंट काय होती, तुम्हाला मी एक्सपिरियन्स लेटर देत नाही, सर्टिफिकेट पण देत नाही, पण आफ्टर बॅच एवढी गॅरंटी देतात सर की 3 इयर एक्सपिरियन्सच्या इंटरव्ह्यूअरला तुम्ही तोंड देऊ शकता. 3 इयर एक्सपिरियन्स बघा, निशांत त्यावेळी फक्त फ्रेशर होता, कॉलेज टीवाय करत होता, पण त्याही बॅचला सरांची कमिटमेंट काय होती, म्हणजे सगळी जी कोण त्याच्या बॅचला असतील त्यांना
की सर 3 इयर एक्सपिरियन्स एवढ्या पायथन डेव्हलपरशी तोडीस तोड नॉलेज त्या बॅच मध्ये प्रोव्हाइड करतात. पण तिथं सर्टिफिकेटची म्हणजे सर्टिफिकेट देतही असतील किंवा देतील सर मागे तर, पण एक्सपिरियन्स लेटर नाहीत देत सर. पण तेवढी गॅरंटी आहे सरांना की सरांच्या शिकवण्यावर सरांचा विश्वास आहे. आपलाही आहे राधा, तो प्रश्न नाही. पण हे लक्षात घ्या, या कमिटमेंट बोलणाऱ्या आणि सरांचा सिलेबस बघाल तर सरांची जी फी आहे, सरांचा सिलेबस आणि सरांची फी तुम्हाला 4 पट कमी वाटेल. आणि हे बाहेरचे क्लासेस त्यांच्या फीज कंटेंटच्या 5 पट फी, कंटेंटच्या 5 पट फी घेतात ती. हा फरक आहे मुळात. आणि हे तुम्ही किंवा तुमच्या आसपासच्यांना माहित असावं. माझ्या पोरांनी तर भरलेल्या मला आवडत नाहीत, पण आता भरलेली पोरं पाहिलेत मी. ते पोरग जस्ट प्रोजेक्टसाठी आलो होतं, त्यामुळे मी त्याला डायव्हर्ट नाही करू शकलो. म्हणजे मी त्याला गाईड करायचा प्रयत्न केला, पण ते काय माझा प्रॉपर स्टुडंट नव्हता ऑफिशियल, त्यामुळे मी त्याला डायव्हर्ट नाही केला. पण मला मागच्या 2 वर्षात माझ्या इथून पास आउट झालेली 2 पोरं पुण्यात जाऊन टिंब क्लासेस. आता आणखीन एक विद्यार्थी माझा सिडॅक करतोय आता. सिडॅक बद्दल मी थोडा निगेटिव्ह नाही बोलू शकत. आणि सिडॅक जिथं स्वतः गोखले सर ज्या सनबीमला शिकवतात तिथं सिडॅक करत असेल तर अगदी रिबेलियन बोर्ड आहे. आणि सिडॅक तर ते ठीक आहे, म्हणजे सिडॅक इज वेल नोन कोर्स किंवा तशा सनबीमला करत असेल किंवा तशा सिडॅक इन्स्टिट्यूटला. पण टिंब क्लासेस, आता क्लास त्या ऑर्गनायझेशनची कुठल्या नावं नाही घेऊ शकत आपण इथं, की पियू सर आमच्या वेळी ऑफलाईनला बोलायचे त्या क्लासेसची नावं तिथं, की त्या जाहिरात येत रे 40,000 भरा, आम्ही सॉफ्ट स्किल शिकवतो, आम्ही 5 इंटरव्ह्यू कॉल देतो, आमचं ह्या कंपन्यांशी टायप आहे, त्या कंपन्यांशी टायप आहे, आमच्या इथं काय ते प्लेसमेंट ड्राईव्ह होतात. हे जे बुलवाबुलवीचे प्रकार आहेत त्याला कन्सल्टन्सीचे कॉल पण ओळखायला शिका. मी कन्क्लुजनला तिथं आलोय की तुम्हाला Naukri.com किंवा Indeed वरनं काय तुमच्या लिंकडइनचं मला अंदाज नाही एवढा, मी लिंकडइन एवढं त्या जॉबच्या काळात वापरलं नाही, त्यामुळे मला लिंकडइनचं माहित नाही. पण नोकरी सारख्या साईट्स वरनं पण कन्सल्टन्सी किंवा अशी लोक कॉल करतात की आम्ही तुम्हाला कॉल देऊ, की 5 कॉल देतो, 10 कॉल देतो, एवढे भरा, पहिला पगार भरा, दुसरा पगार भरा, काही असतात त्या ऑफर्स वेगवेगळ्या प्रकारच्या. तर त्या गोष्टींना पण केअरफुली डील करा. फ्रेशर्सनी, एक्सपिरियन्स वाल्यांना अंदाज असतो आपण काय कमिट करतोय, आपण कुठल्या गोष्टीला हो म्हणतोय. फ्रेशरचा अनुभव मागचा एक आहे आपला, तर मला वाटतं हे जयरामच्याच म्हणजे इयरचा पासआउट पोरगा आहे तो, त्यानं बॉन्डवर सही करून बसला होता आणि अडकला होता. बॉन्ड एवढे काय पॅनिक करायची गरज नाही बॉन्ड बद्दल घाबराय. मला नंतर लोक म्हणले बॉन्ड काय केलेला असला तरी बॉन्ड मोडताना असं काही पैसे देणं बांधील नसतं, तर तुम्ही सही केल्या म्हणल्यावर शेवटी परत अडकलातच ना. त्यामुळे सही करण्याआधी कुठल्याही बॉन्डवर कुठल्याही डॉक्युमेंट सबमिट करताना कंपनीला ओरिजिनल डॉक्युमेंट कंपनीला मोस्टली सबमिट करायला लागत नाही. मोस्टली आता हे एमएनसीज मध्ये कसं चालतं, पण ते सगळ्यावरती जॉईनिंगच्या आधी चर्चा करा. तुम्ही जॉईन झाल्यावर 2 महिने कंपनी त्रास झाल्यावर मग कुणाला तरी चर्चा करण्याऐवजी कंपनी मिळाल्यानंतर चर्चा करा ना. ही कंपनी मला ह्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये अडकवायला बघते, करू का, डू यू थिंक इट इज ओके. ह्या गोष्टी चर्चा आधी करा, माझ्याशी करा असं नाही. आता ही सिनियर पोर आहेत जी त्या फेजेस मधनं गेलेली आहेत, त्यांच्याशी करा. ह्यांना वेळ नसेल तर त्यांच्याकडनं एखादा दुसरा कॉन्टॅक्ट घ्या. कॉन्टॅक्ट नाही तसे नाही, मी स्वतः अवेलेबल नसलो किंवा मला त्यातला अनुभव नसला तरी मी तुम्हाला दीपंकर सर आहेत, ही पोरं आहेत आणि पोरं आहेत आपल्याकडे. सरांच्या क्लासचे काही माझे मित्र आहेत, मी ज्यावेळी क्लासला होतो त्यावेळेचे काही फ्रेंड्स आहेत अजून आयटी मध्ये प्रॉपर 7-7, 8-8 वर्ष एक्सपिरियन्स झालेत. ती लोक तुम्हाला त्यावेळी गाईड करतील. पण लक्षात ठेवा, असल्या कुठल्या तरी स्वतः गोष्टीला बोलू नका. तुम्ही जेवढं शिकलाय, तुमच्याकडे जेवढं बेसिक चांगलं नॉलेज आहे त्याच्यावरती कॉन्फिडंट असा. ते नॉलेज पुढं तुम्हाला कसं वापरता येईल, कसं युज करता येईल. बघा आता आय थिंक ही साक्षी देवकरच असावी, तर त्यांच्या बॅचची पण जी पोरं आहेत आता ह्या त्या बॅचची जी आता काही कदाचित पास आउट झाली असतील किंवा त्यांच्याकडे गॅप असेल एज्युकेशन मध्ये, तर ह्या गोष्टींना घाबरून जाऊ नका. तुम्ही विथ प्रोसेस राहा आणि टेक्निकली अपडेट राहा या गोष्टी नॉलेजसाठी. तुम्ही जेवढं टेक्निकली अपग्रेड राहाल नॉलेज वाईज तेवढं फायद्याचं आहे. काल पण माझी एका ठिकाणी चर्चा झाली, मी थोड्याशा नावं घ्यायची टाळतो प्रत्येक लेक्चरला, तेवढाच मुद्दा आहे, ते रेकॉर्ड होत असेल तर तिथेही चर्चा झाली की आता ठीक आहे अंकिताचं नाव घ्यायला काय होतं, मगाशी पण रोहित बोलला, जयराम बोलला की अंकिताने इथं टीचिंग केलं किती काही वर्ष, जयरामनं पण मला वाटतं ECS मध्ये टीचिंग ट्रेनिंग दिली, आपल्या इथे घेत होतो बऱ्याच वेळेला.
तर योगेशनं लेक्चर्स घेतलेत बऱ्याच वेळेला ECS मध्ये आपल्या इथं. तर ह्याचा फायदा त्यांना इंटरव्ह्यूला खूप झालाय. तुमचं एक्सप्लेनेशन पॉवर वाढते. समोरचा व्यक्ती कसा आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला एक्सप्लेन करायची जी समज येते त्यामुळे त्याचा फायदा होईल तुम्हाला. तुम्ही पार्ट टाइम तोपर्यंत म्हणजे अंकिता त्या दरम्यान धडपड होती बिकॉज सी इज ENTC इंजिनियर ENTC का इलेक्ट्रिकल काहीतरी ती इंजिनिअरिंग वेगळ्या बॅकग्राऊंडची आहे. तिला CS मध्ये यायचं होतं. ती माझ्याकडेच आली त्यावेळी 2 वर्ष इंजिनिअरिंग पासआउट झाली होती वाटतं. इंजिनिअरिंग पासआउट होऊन 1-2 वर्ष झाली होती. त्यानंतर लॉकडाऊन झालं बरोबर आणि त्यानंतर लॉकडाऊन नंतर तिने अप्लाय करायला प्रॉपर सुरुवात केली. पण मग लॉकडाऊन नंतरच्या मधल्या काळात तिने टीचिंग केलं. त्या टीचिंगचा तिला प्रचंड फायदा झाला इंटरव्ह्यूच्या वेळी. म्हणून ह्या गोष्टी तो आता आणि बरं टीचिंग कुणाला कराल मग तिनं फक्त रोहितला शिकवलं असतं, ह्या पोरांना तुम्हाला शिकवलं असतं, तेवढ्यानं भागलं नसतं. तिनं बाहेर छोट्या छोट्या इन्स्टिट्यूट्स मध्ये जाऊन शिकवलं. तो सल्ला तिनं ऐकला त्यावेळी. माझं म्हणणं आहे ज्यांना आता जॉब मिळत नाही तुम्ही पुण्यात असा कुठल्याही अशा म्हणजे कराड सारख्या जरी शहरात असला जिथं कम्प्युटर क्लासेस आणि कम्प्युटर काय म्हणू आपण प्रोग्रॅमिंग इन्स्टिट्यूट्स आहेत अशा कुठल्याही इन्स्टिट्यूटवर जाऊन तोपर्यंत शिकवा, तोपर्यंत टीचिंग जॉईन करा आणि जमल तसं शिकवा ना. तुम्हाला कोण म्हणतोय सुपेरियर शिकवा. एवढं मला नक्की वाटतं की तुम्ही कॉलेजवाल्या तुमच्या शिक्षकांपेक्षा बेटर शिकवायचा प्रयत्न तरी कराल. जमल नाही जमल तो नंतरची गोष्ट. तुम्ही ज्या शिक्षकांना नावं ठेवली आजपर्यंत त्या शिक्षकांपेक्षा तरी बेटर शिकवा, प्रयत्न कराल बेटर शिकवायचा आणि मग तिथं तुमचं टेक्निकल स्किल सेट वाढत जाईल. म्हणजे आता आज आय थिंक सकाळी योगेश भेटला मला. योगेशचं म्हणणं काय आलं, काही बेसिक गोष्टी विसरल्यात, OOP विसरले थोडंफार, सीच्या काही कन्सेप्ट विसरल्यात आता किंवा DS विसरले. चला तर हे विसरण्याचं कारण काय, तुम्ही टच मध्ये नाही. टच मध्ये कधी राहिला असतं तर कुणाला तरी शिकवत असतं तर आरामात टच मध्ये राहिला असतं. तर मग जर जॉब मिळत नाहीयेत, प्रॉपर मनासारखे जॉब मिळत नाहीत, तोपर्यंत टीचिंग जॉईन करा कुठल्या तरी इन्स्टिट्यूट. स्वतः टीचिंग करणं एवढं फ्लेक्झिबल नाहीये किंवा सोपं नाहीये. तर छोट्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये जावा. काय नावाचं तुम्हाला काय घेणं देणं आहे, कोण ओळखतो तुम्हाला तिथं. पोरं काय लायकी काढणार आहेत तुमच्यापेक्षा ज्युनियर पोरं, तुमची लायकी काढणार तुम्हाला जमलं नाही शिकवायला म्हणून. शिकवा ना, वाचून शिकवा, बघून शिकवा, नोट समोर ठेवून शिकवा. आपल्याला थोडीच लगेच पियुष सरांसारखं जमणार आहे किंवा गोखले सरांसारखं लगेच पाठ होत नाही. मी माझं म्हणाल तर मलाही जमत नव्हतं बाबा. मी सुरुवातीला ज्या इन्स्टिट्यूटला शिकवलं त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी नोट्स घेऊन जायचो माझ्या, मी वाचून शिकवायचो तिथं. कोर्स चालू केल्यापासून देवाच्या कृपेने मला जास्त कधी वाचून शिकवायची वेळ आली नाही. OOPला मी माझी CPPची वही वापरतो C++च्या लेक्चरला, पण ती रेफरन्ससाठी म्हणून. कन्सेप्ट अशा माझ्या डोक्यात क्लिअर आहे. तर शिकवायचं म्हणलं तर एखादी कन्सेप्ट शिकवताना मला नोट्स पाहिजे तर असं होत नाही. ते शिकताना व्यवस्थित शिकलंय म्हणून ठीक आहे, हरकत नाही. किंवा 1-2 वेळा शिकवल्यानंतर ते प्रॅक्टिस आता जमायला लागलं. काही कन्सेप्ट तरी अजून पाठ नाहीयेत. म्हणजे आता तुम्ही अगेन आत्ताच्या आता मला म्हटलं स्टोरेज क्लासेस सुरू करा. स्टोरेज क्लासेसचा तो चार्ट जो मी काढतो शिकवता, तो चार्ट मला आत्ता सडनली कुणीतरी विचारलं तर माझ्या तंतोतंत पाठ नाही, शब्द त्यातला लगेच नाही सुचत मला. किंवा पॉइंटर अरिथमेटिक्स चार्ट काढतो. असे काही चार्ट मध्ये मी शिकवताना वापरतो, ते माझ्या पाठ नाहीत. मग रन टाइमला मी त्या एकतर लेक्चरच्या आधी बघतो किंवा चालू लेक्चर मध्ये पण मी तुमच्या समोर मी जुन्या नोट्स मधनं बघतो. थिअरीचा प्रश्न नाही, प्रॅक्टिकली स्ट्रॉंग आहे आपण, आपल्याला आपल्या प्रोग्रामिंगवर कॉन्फिडन्स आहे, ते तरी पोहोचवा पोरांपर्यंत किंवा तुम्ही शिकवायला घ्या तोपर्यंत. आणि मी जॉबला आहेत त्यांना पण आता माझं हे पण म्हणणं आहे, जॉबला असणाऱ्यांनी पण सॅटर्डे संडे कुठं असं शिकवता येते का बघा. तुमच्या आता सरांचा तोच मोराल आहे मेकॉलेजच्या सेशन मध्ये की शिकवा. ज्यांना चांगलं येतंय त्यांनी शिकवलं पाहिजे. चांगले शिक्षक घडणंच टार्गेट आहे. मग तुम्ही प्रॉपर ऑफिशियल शिक्षक बनू नका, कॉलेज शाळा किंवा इन्स्टिट्यूट वाले माझ्यासारखे किंवा सरांसारखे किंवा इतर कॉलेज मधल्यासारखे. तुम्ही पार्ट टाइम तरी शिक्षक टीचिंग करा. तुमच्यापैकी आता बऱ्याच जणांचा आता जयराम जरी असला किंवा आता रोहितच्या घरी गेलो होतो, की पोरांच्या घरनं काय येतं की म्हणजे मी शिकवलं म्हणून किंवा मी त्यांना मेडिएटर म्हणून सापडलो म्हणून ह्या पोरांना करिअर मिळाली. मग कदाचित तुमच्याकडे 1-2 पोरांची करिअर, 10 पोरांची, 50 पोरांची करिअर घडली तर काय प्रॉब्लेम नाही. मग भले तुम्ही महिन्यात नाही एकदा वेळ देता, 6 महिन्यात नाही एकदा भेटतात, आठवड्यात नाही एकदा भेटतात, तुम्हाला जसं कन्व्हिनियंट आहे तसं तुम्ही गायडन्स करा ना पुढच्या लोकांना. इन्स्टिट्यूट मध्ये तशाही इन्स्टिट्यूट मध्ये जावा की बाबा मी महिन्यात एकदा गायडन्स लाईन, तुमच्या ज्या बॅचेस चालू असतील त्या बॅचेसला मला 2 तास वेळ द्या, मी माझ्या कंपनीच्या अनुभवानुसार, माझ्या टेक्निकल अनुभवानुसार त्या पोरांना प्रोग्रामिंगचा गायडन्स देईन. फुकट करणार असेल तर कोणच नाही म्हणणार नाही मला वाटते.
थोडे पैसे मागत असाल, पेमेंट किती द्याल असं म्हणत असाल, तर विचार करणार तुमच्या टीचिंग एक्सपिरियन्स नुसार तुम्हाला पगार किती द्यायचा त्याच्यावर. पण आय थिंक अंकिताने इथल्या 2-3 इन्स्टिट्यूट मध्ये शिकवलं, ते तिचा टेक्निकल एक्सपिरियन्स त्यांनी बघितला नाही, त्यांना फॅकल्टीची गरज होती. आणि पैसे किती मिळाले आय डोंट नो, पण जो एक्सपिरियन्स मिळाला अंकिताला त्या टीचिंग मध्ये तो वर्थ होता. जयरामला तिथे ट्रेनिंग घ्यायला लावली त्यावेळी मला आता आठवण झाली सिच्युएशन, त्यानं मला चर्चा केली त्याचं काय, पण त्यानं ज्यावेळी ते नको म्हणलं असतं समजा, तर त्याच्याकडचं टीचिंग स्किल्स, त्याच्याकडलं त्याला जे आता वेब येतं जयरामला किंवा योगेश सावंतला, अगदी मला वाटतं सोहेलनं मध्ये शिकवलं, योगेश सावंतनं पण थोडंफार शिकवलं, हे त्यांनी एकमेकाला शिकवण्यामुळे किंवा ज्यावेळी आता आपल्याच पोरांना शिकवलं असं म्हणून शिकवण्यामुळे जे त्यांच्यातले टेक्निकल स्किल डेव्हलप झाले ते, आणि तुम्ही स्वतः अभ्यास करण्याला विसरतो, स्वतः अभ्यास केलेलं दुसऱ्याला शिकवलेलं 3-4 वेळा रिपिटेशन झालेले असतील तर ते विसरत नाही, तुम्ही विसरतो म्हणलात तरी. आपला माझा अनुभव म्हणून सांगतो मी. त्यामुळं जमलं तर शिकवा, हा एक सल्ला. म्हणजे अंकिताच्या अनुभवातनं जास्त म्हणेन मी, तुम्हाला जॉबला पण फायदा होतो. आता मी माझ्या साईडने तर कन्क्लूड करतो. तर प्रत्येक वेळी थँक्यू म्हणायचं का नाही हा प्रश्न येतो, पण पोरांना तेवढाच रोल आहे त्यांचा की त्यांनी पुढे जाताना मागच्यांना गायडन्स करावा. आता तरी यावेळी रेकॉर्ड करायचा प्रयत्न केलाय, रेकॉर्ड झालं व्यवस्थित. तर परतच्या वेळी सेम सेशन त्याला फ्रॉम द स्क्रॅच द्यायला लावण्यापेक्षा काही क्यूए वाले प्रश्न असतील त्यावेळी त्याला सेशन द्यायला लावता येईल असं म्हणणं आहे. कारण बघा सर्टन एक्सपिरियन्स, 2.5 वगैरे एक्सपिरियन्स समजा झालाय त्याचा, आता त्याच्याकडे कंपनीचा लोड तेवढाच असणार आहे, त्याच्या मागे तेवढेच व्याप असणार आहेत. घरातले पण त्यांना काही गोष्टी सांगितले, घरातले व्याप हळूहळू वाढत जातात, घरातले काही ना काही ते काढत असतात म्हणणं कामं. त्यामुळे ह्या पोरांना प्रत्येक महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं 4 महिन्यातनं सारखं लेक्चर घ्यायला लावण्यापेक्षा आपल्याकडे तो एक ऑप्शन आहे की आपण रेकॉर्ड करून ठेवू ही सेशन्स, पुढच्या पोरांना तिथनं वापरायला लाव, आणि ज्यावेळी महत्वाची कंडिशन असेल किंवा तिथे लागणारच आहे, तिथे जयरामची गरज आहे, तिथं तुमच्यातल्या कुणाची तरी गरज आहे, तिथं तुम्हाला हात मारावा. म्हणजे आता आमची वाट बघू नका ऍक्च्युली प्रत्येकानं, मी हाक मारेन तेव्हा तुम्ही गायडन्स करणार, त्यापेक्षा तुम्ही स्वतः सेल्फ मोटिवेशन पोरांना गायडन्स केलेलं जास्त बरं आहे. म्हणजे हे मला बरं वाटलं की मी नव्हतं जयरामला कम्युनिकेट केलं लेक्चर घ्यायचं म्हणून, सोहेलनं किंवा योगेशनं त्याला सांगितलं, त्याचं त्यानं हो म्हणला. कदाचित आज मी नसतो लेक्चर घ्यायला लेक्चरमध्ये तरी लेक्चर कंडक्ट झाला व्यवस्थित. त्यामुळं हे मला बरं वाटलं. फक्त माझ्यामुळे काय झालं, कम्युनिटीवर टाकता आलं लेक्चरची लिंक, त्यामुळे ही सिनियर बॅच पण म्हणजे आबी यांच्या बॅचच्या पोरांना पण निरोप मिळाला. साक्षी आहे आता, ही सिनियर बरीच जण मागाशी होती, त्यांना निरोप मिळाला, त्यांच्यात पण काही 4 गोष्टी कानावर गेल्या. त्यामुळे अपडेट राहा बाबा आणि टच मध्ये राहा एकमेकांच्या. बाकी काय नाही, नेटवर्क जेवढं तुमचं स्ट्रॉंग असेल, मग ते फक्त लिंकडिन साठी नाहीये, नॉर्मल करिअरसाठी पण तुमचं नेटवर्क चांगलं असणं फायद्याचं आहे. तर सगळ्यांकडनं जयरामला थँक्यू. वेळात म्हणजे त्याचा आता त्याचा पर आवर सॅलरी काढली तुम्ही त्याच्या पगाराच्या प्रोपोर्शन मध्ये, तर तेवढं काय आपण तुम्ही मी देणार नाही, तर आपण फक्त थँक्यू म्हणू. आणि तुमच्यातल्या एखाद्याला जॉब मिळाला तर फक्त त्याला मेसेज तरी करा, सर तुमचा गायडन्स मिळाल्यामुळे आम्हाला आता जॉब मिळालाय, तुम्ही गायडन्स केला म्हणून फायदा झाला, असं म्हणून जरी कळवलं तरी एक समाधान वाटतं की आपण पोरांसाठी 2 तास दिले होते त्यावेळी, त्यातल्या एकाला तरी आठवलं की बाबा जॉब लागलाय मला आणि मला सांगावं असं वाटलं. तर तुम्ही मला जसं कळवाल जॉब लागल्यावर तसं त्यालाही कळवलं. तुमचं एक काय म्हणलं, त्यांना सांगितलं फीडबॅक द्यायला, फीडबॅक पण द्या. आणि जॉब लागल्यावर पण माझं म्हणणं काय की बाबा आजही निखिल पहिल्या बॅचला होता, तो जॉब स्विच केल्यावर अजून कळवलं मला त्यानं, 3 जॉब बदलले. त्या 3 जॉबच्या वेळी त्यानं पहिल्याच आठवड्यात किंवा पहिल्या 2-3 दिवसातच त्यानं मला फोन मेसेज करून कळवलंय की सर हा जॉब सोडला आहे की. गाडी घेतल्यावर कळवलं नाही पोरानं, पण जॉब प्रत्येक वेळी बदलल्यावर त्यानं मला कळवलं. म्हणजे तिथे एक समाधान वाटतं की पोराला अजूनही वाटतं की सरांचा काहीतरी रोल आहे करिअरमध्ये. तसं आता त्यानं तुम्हाला एवढं लेक्चर 2-3 तास दिले, त्याच्या कामाच्या वर्किंग आवर्स आज जरी शनिवार असला तरी ते आठवडाभर काम केले, शनिवारी कुठेतरी मित्रांबरोबर 2-3 तास पिक्चरला जावं किंवा कुठेतरी फिरायला जावं. आता पुण्यात आहेत समजा, मॉलला जाते ती पोरं संध्याकाळची, फिरायला जाऊ शकत होतं, तर ते 2-3 तास त्यानं तुमच्यासाठी दिलेत. तर तुमचा रोल राहतो की तुम्ही ऍटलीस्ट जॉब लागल्यावर सर तुमच्या गायडन्सचा फायदा झाला, त्यामुळे मला जॉब लागलाय, थँक्यू पण राहू द्या, मला जॉब लागला सर या कंपनीत असं असं आहे. थँक्यू नाही म्हटलं तरी जॉब लागल्यावर कळवल्याचं वेगळं समाधान वाटतं. तर
तेवढं करा आणि टच मध्ये राहाल बरंच आहे तुमच्यासाठी की बाबा हा ठीक आहे तुला ह्या डोमेनवर काम आहे का 6 महिन्याने किंवा वर्षभराने त्याच्या कंपनीत परत वेगळ्या त्या डोमेनवर एखादं बेटर काम असेल तुमच्या पॅकेजपेक्षा बेटर पॅकेज असेल तर त्या माणसाच्या लक्षात राहील की ह्या पोराला ह्या डोमेन मधलं नॉलेज आहे त्याला घेऊया इकडं कदाचित म्हणजे हा तुमचा टच मध्ये राहण्याचा फायदा राहील एकमेकाला माहित असू दे तुमच्या कुठल्या डोमेनवर काम चाललंय तुमचं काम कसं चाललंय काय आहे हे जर तुमच्या ग्रुपमध्ये सर्कलमध्ये माहित असेल एकमेकाला तर कदाचित त्या रिलेटेड डोमेनवरची कामं त्या रिलेटेड एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला कॉल केले जातील किंवा तुमची प्रोफाईल सजेस्ट केली जाईल एवढ्यासाठी टच मध्ये राहा एकमेकांच्या बघूया आता पुढचे कसे कसे प्लॅन ठरतात मी आता मध्ये एक लेक्चर घेतलं त्याने सांगितलं क्लासचं पण आपल्याला कसं कसं पुढे न्यायचंय पण हे अजून थोडं सॉर्ट आउट करायचे काही गोष्टी मला अजून 8-15 दिवस जातील मी कळवतो तुम्हाला मी शक्यतो माझं रेकॉर्ड करून एक लेक्चर टाकेन आणि हे लेक्चर आता रेकॉर्डिंग कसं झालं अर्धच लेक्चर होतं मला वाटतं मी त्या दिवशी नाही असू द्या पुण्याला येत होतो गाडीत होतो म्हणजे हेच झालं व्यवस्थित काही कम्युनिकेट नाही झालं त्या दिवशी मी पण मी अजून थोडस सॉर्टेड आता कारण ह्या 2-3 दिवस ह्या आठवड्याभर जर अजून सॉर्टेड गोष्टी समोर आल्या त्यानुसार मग एक लेक्चर रेकॉर्ड करून किंवा प्रॉपर प्लॅनच समोर यायचं म्हणतोय आता क्लासचं पण लोकेशन शिफ्ट करण्याबद्दल वगैरे प्लॅन जवळजवळ चाललायच हे सगळंच फायनल होऊ दे ह्या आठवड्यात आणि उद्याच्या पायथनला काय रिस्पॉन्स येतोय बघतो जरा माझा जरा विचार चालला होता जुन्या पोरांना पण पायथनला करायला लावायचं की करा तुम्ही पायथन असणार किंवा कमी फी मध्ये जुन्या पोरांना अलाउ करायचं पण त्याच्यावर काय फायनल डिस्कशन कोणाशीच झालं नाही माझं अजून त्यामुळं ते अजून मी थोडं पेंडिंग पोरं कशी रिस्पॉन्ड करतात उद्या मला ते बघतो त्यानुसार ठरवू बघू आता हे सगळ्या गोष्टी करू हा तुमच्याकडनं आता इनपुट्स म्हणजे आता काय युट्यूबलाच अजून काय करता येईल किंवा आपल्याला सिलेबस कसे डिझाईन करायचे तुम्ही .NET वाल्यांनी .NETच्या सिलेबस मध्ये थोडा हेल्प करा पायथनला ज्यांनी पायथन केलंय आतापर्यंत पायथन मध्ये प्रोजेक्ट केले त्या पोरांकडनं इनपुट्स घेऊ एक एक्सपिरियन्स्ड पायथन डेव्हलपर आहे आपल्याकडे 1-2 आहेत राहतात त्या दोघांकडनं इनपुट घेऊ पायथनशी रिलेटेड आणि म्हणजे ऍक्च्युली इंडस्ट्रीला थोडा हेल्प करणारा सिलेबस आपल्याकडे आता ह्या VM बेस्ड टेक्नॉलॉजीसाठी घेऊ आणि सीसीपीपी साठी पण म्हणजे ऍक्च्युली मध्ये सीपीपीच्या ओपनिंग पण एकानं पाठवलं होतं मला मग त्या C++ ओपनिंग साठी पण आपली पोरं कशी प्रॉपर C++ डेव्हलपर बनतील पास आउट होताना त्यासाठी सिलेबस मध्ये थोडे बदल करायचे कोर्स स्ट्रक्चर मध्ये बदल करायचे ती जरा चर्चा या 15 दिवसांमध्ये त्या सर्कल मध्ये चर्चा करून प्लॅन करायचा विचार आहे बघूया तुमच्या डोक्यात काय असतील तर तुम्ही सजेशन पाठवा असं त्या दिवशी पण म्हटलं होतं मी तुम्ही आयडियाज देत राहा आता ह्या ही काय झालं ही आता जी रिसेंट पास आउट होणारी सोहेल योगेशची बॅच आहे त्या बॅच कडनं मला आलं की सर आम्हाला असं होतंय आम्हाला अप्लाय करतो ओपनिंग येणं झाल्यात कॉल येणं झालेत काय करू लावलं होतं त्यासाठी हे लेक्चर त्यांनी आता ती मला विचारत आहेत आणि मी योगेशला थोडं सांगायचं आणि मी माझ्या पद्धतीने सांगायचं परत तुला कॉल कर म्हणायचं मग तुला एकदा योगेश कॉल करणार एकदा सोहेल कॉल करणार एकदा सागर कॉल करणार परत कोणतरी कॉल करणार त्यापेक्षा म्हणलं कॉमन एक लेक्चर घेऊ त्यात एक जनरिक पॉईंट डिस्कस होतील आणि मग स्पेसिफिक जे काही इंटरव्ह्यू दिल्यानंतर इश्यू येतील त्यांना ते फक्त मग 5 मिनिटात तुला डील करायला काय प्रॉब्लेम येणार हे जनरिक इश्यू आहे ते सगळ्यांनाच येणारे प्रॉब्लेम आहे जे आज तू बोललास ते कॉमन झाले ते एकदाच बरं झालं मग बाकी इंटरव्ह्यू स्पेसिफिक कंपनी स्पेसिफिक त्याचे अनुभव होतील चालतंय आय होप आता थांबूया बरेच क्वेश्चन विचारले नाही ऑलरेडी आज सकाळी मी भेटली होती त्यांना पण सांगितलं होतं आणि की बाबा तुम्ही प्रश्न विचारायला घाबरू नका तुमच्या डोक्यात जे असेल ते विचारा त्याशिवाय प्रश्न हायलाइट होणार नाही किंवा उत्तर देणाऱ्याला सुचणार नाही की आपण पोरं कुठल्या गोष्टीत अडकले तेच आठवत नाही तर मी बोलल्यामुळे तुला तुझ्या त्या पेजेस आठवले की तुला हे सांगण्यासारखं आहे जे की मला माहित होतं त्यामुळे मी त्या गोष्टी तुला हायलाइट केल्या आता मधल्या काळात तुला अनेक असे एक्सपिरियन्स येऊन गेले ते तुला शेअर करायचं आठवणार कधी तसं कुणीतरी पुढनं कॉइन करायला पाहिजे प्रश्न बरोबर येऊ द्या तुम्हाला प्रश्न असं काही नाही की लास्ट मीटिंग होती आपली तुम्ही फक्त हाक मारा मला किंवा या पोरांना आपण जे जनरिक प्रश्न आहेत ते कॉमन मीटिंग घेऊन सॉर्ट आउट करू आणि जे स्पेसिफिक असेल ते त्यावेळी होतील सॉर्ट आउट
आपला बघा ह्या 5 वर्षातला हेच आपला आउटकम आहे की तुम्ही मला जेवढी भेटलेली पोरं आहात 100-500 पोरं जेवढी झालात ती पोरच माझा आउटकम महत्वाचं. आणि त्यांनाच पुढे नेणं टार्गेट आहे आपलं. त्यातनं जे बिल्ड होणार आहे ते पुढच्या वर्षी बघू. अजून म्हणजे नेक्स्ट 5 इयर्सचा प्लॅन आता आपण करू काय करायचा तो. पण या 5 वर्षातलं आपलं अल्टिमेट आउटकम तुम्ही आहात. आणि मग तुमच्यातली काही जण पुढे गेलेत, काही जण बेटर समाधानी काय म्हणतात करिअरमध्ये आहेत, आणि काही जण कच खात आहेत, काही जण अजून धडपडत आहेत. तर हे इम्बॅलन्स बरं नाही वाटत. त्यामुळे थोडस मग हे काही ना काही कुठल्या तरी वेळी तुम्हाला दिशा मिळावी, डायरेक्शन मिळावं, त्यापेक्षा चेष्टा मस्करी करत नाही. रेकॉर्डिंग चालू असणार आहे लेक्चरचं, त्यामुळे मी कुठल्या दुसऱ्या मुद्द्याकडे नेत नाही. आपण नंतर कधीतरी गप्पांचं सेशन ठेवू, ऑफलाईन ठेवू किंवा ऑनलाईन बघू. आता पुढचं जर घेतलं असल्यावर दुसरा आपण क्लाससाठी तर थोडंसं ओपनिंगचा छोटा मोठा सेरेमनी ठेवू. कारण मोठं काय करता येणार नाही, कारण पैशाची लई मोठी प्रॉब्लेम चालू आहे. आता कार्यक्रम जरी ठेवला तरी रिफ्रेशमेंट वगैरे असं काही नसणार आहे आपलं. त्यामुळे तुम्ही नुसतंच यायचं आहे आणि रिबीन बिबीन काही कापणार नाही आपण, कारण क्लास आपला ऑलरेडी ओपन आहे. पण एक छोटीशी पूजा ठेवून आपलं तुम्हाला जी जुनी पोर आहे त्यांनी येऊन भेट देऊन जावं असा एक ओपनिंग कार्यक्रम ठेवला जाईल. जमलं तर या. आणि जून जुलैसाठी भरपूर डोक्यात काही काही प्लॅन आहेत, पण त्याच्यासाठी एक आराखडा आखायचा आहे आणि मग त्यावेळी त्यानुसार तुम्हाला सिनियर्सला मी अप्रोच करतो. त्यासाठी HGMYC असेल किंवा इतर कॉलेजेसमध्ये आपल्याला जे काही थोडस पब्लिसिटी म्हणा किंवा काय जे काही क्लासच्या दृष्टीने आपल्याला बेटर करता येईल. आणि लुबाडणूक सगळ्यात महत्वाचं, योगेश्वर सरांनी मागच्या वेळी भेटल्यावर मला जे सांगितलं होतं की हे जे लुबाडणूक चालली आहे बाहेर, म्हणजे मी कराडमधल्या काही क्लासेस सरांना फीडबॅक दिला होता की असं असं सर होतंय कराडमध्ये आणि मी माझ्या क्लासमध्ये असं असं घेतो. तर सरांनी मला स्पष्ट म्हणले होते तू काय पण